कुंभ राशी 1 ते 7 फेब्रुवारी हा काळ भाग्याचा ठरणार. ही भविष्यवाणी खोटी ठरली तर बोला. कुंभ राशींच्या जातकांनो, फेब्रुवारी महिना सुरू होते आणि या महिन्यातील काळजाचा ठोका चुकवणारी एक बातमी तुमच्यासमोर येत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात तुमच्या नशिबाचा असा खेळ सुरू होत आहे ज्याची कल्पना तुम्ही केली नव्हती. 1 फेब्रुवारी पौर्णिमा आणि 5 फेब्रुवारीची संकष्टी चतुर्थी हा केवळ योगायोग नाही, तर साक्षात नियतीने तुमच्यासाठी रचलेलं एक चक्र आहे. तुमच्या आयुष्यात काहीतरी भयानक घटना घडणार आहे की हा तुमच्या सुवर्णकाळाचा उदय आहे. या 7 दिवसात नियती असा कोणता गेम तुमच्यासमोर उघड करणार आहे जो ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कुंभ राशींच्या जातकांनो, तुमच्या घरात आजूबाजूला वावरणारे ते शत्रू, तुमच्या प्रगतीवर जळणारे ते शेजारी आता सावध होतील. कारण ग्रहांची एक अशी विनाशकारी पण शुभ युती होत आहे जी तुमच्या स्वतःचा थरकाप उडवणार आहे. तुमच्या पत्नीसोबतचे संबंध, मुलांचे भविष्य आणि रखडलेली लग्नाची सोयरीक या प्रत्येक गोष्टीत एक असा सस्पेन्स पडला आहे जो उघड झाल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कुंभ राशींच्या जातकांनो, हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडू नका. तुमच्या घरात कोणत्या आनंदाची बातमी येणार आहे किंवा तुम्ही काय नवीन खरेदी करणार आहे याची वाच्यता चुकूनही शेजाऱ्यांसमोर करू नका, कारण त्यांची ही वाईट नजर तुमच्या कामात पुन्हा अडथळे निर्माण करू शकतो. या काळात स्वतःचे रहस्य जपून ठेवा आणि बाप्पाचे नाव घेऊन पुढे चालत राहा. फेब्रुवारीच्या या पहिल्या आठवड्यात अवकाशात आता काही ग्रहांची युती होत आहे, जे पाहून मोठ्या ज्योतिषशास्त्रातील जाणकारांच्याही काळजाचा ठोका चुकला. ही ग्रहांची चाल दिसायला जरी भयानक वाटत असली तरी ती तुमच्यासाठी एक सुरक्षा कवच ठरणार आहे. अंधारात लपून तुमच्यावर वावरत होते, ज्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे प्रयत्नही केले होते, त्या लोकांचा आता स्वतःच्या कर्मामुळेच नाश होण्याची वेळ आली आहे. ग्रहांची ही महायुती तुमच्या शत्रूंच्या मनात एक अनामिक भीती निर्माण करेल. कुंभ राशींच्या जातकांनो, तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात जे लोक तुमच्या प्रगतीचा मार्ग अडवून बसले होते त्यांच्यासाठी हा काळ रात्रीसारखा ठरेल. गुरुजींच्या मते ग्रहांच्या या बदलल्यामुळे तुमचे गुप्त शत्रू आता तुमच्याबद्दल अफवा पसरवणारे, तुमच्या प्रतिमेला तडा देणारे लोकांच्या नजरेत येतील. हा काळ असा आहे जिथे तुम्हाला लढण्याची गरज पडणार नाही, तर साक्षात कालचक्र असा प्रकार फिरेल की तुमचे विरोधक तुमच्यासमोर गुडघे टेकतील. पण सावध राहा. शत्रू जेव्हा हतबल होतो तेव्हा तो शेवटचा प्रयत्न म्हणून अघोरी विद्या खेळू शकतो. कुंभ राशींच्या जातकांनो, या आठवड्यात तुमच्या सर्वात मोठा शत्रू तुमच्या जवळचाच कोणीतरी असू शकतो, ज्याने मित्राचा मुखवटा घातला आहे. ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे हा व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्यासमोर येईल. ही घटना तुमच्यासाठी धक्कादायक असेल, पण यामुळे तुमचे पुढचे आयुष्य एका मोठ्या संकटातून वाचणार आहे. जेव्हा हे रहस्य उघड होईल तेव्हा घाबरू नका. शरीराची क्रूरपणा, न्यायाची दृष्टी तुमच्या आयुष्यातील हा कचरा साफ करण्यासाठीच वळली आहे. शत्रूंचा हा धक्का पाहून तुम्हाला जाणीव होईल की देव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. फेब्रुवारीच्या 3 आणि 4 तारखेला असा काळ आहे तुमच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी होईल. गेल्या अनेक महिन्यापासून ज्या एका फाईलवर, ज्या एका निर्णयावर, ज्या एका कामावर तुमचे पूर्ण भविष्य अवलंबून होते त्याबाबत अचानक एक हालचाल होईल. हे काम इतके दिवस का अडकले होते, यामागे कोणाचे कारस्थान होते, हे रहस्य या काळात तुमच्यासमोर येईल. तुम्ही ज्या कामाच्या आशा सोडून दिली होती, त्यासाठी तुम्ही देवाकडे रडून साकडे घातले होते, त्या कामाचा निकाल आता तुमच्या बाजूने लागणार आहे. पण हा विजय सहजासहजी मिळणारा नाही. त्याआधी विकास सस्पेन्स उभा राहील, जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. कुंभ राशींच्या जातकांनो, या 2 दिवसात तुमच्या मोबाईलची रिंग अशा वेळी वाजेल जेव्हा तुम्ही हतबल असाल. गुरुजींच्या मते हा फोन कॉल एका अशा व्यक्तीचा असेल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. समोरून येणारा आवाज आणि ते शब्द ऐकून क्षणभर तुमचा श्वास थांबल्यासारखा वाटेल. तो एक अपेक्षित निरोप असेल, कदाचित सरकारी नोकरी, कोर्टाच्या तुमच्या बाजूला लागलेला निकाल किंवा परदेशातून आलेली एखादी मोठी संधी.
हा फोन फक्त एक माहिती नसेल, तर तुमच्या शेवटच्या आयुष्यातील संघर्षाचा शेवट असल्याची ती ग्वाही असेल. पण लक्षात ठेवा, हा फोन आल्यावर आनंदाच्या भरात आरडाओरडा करू नका. हा निरोप शांतपणे पचवणे तुमच्यासाठी हिताचे आहे. कुंभ राशींच्या जातकांनो, गुरुजींनी या भागात एक अत्यंत भीतीदायक पण सत्य इशारा दिला आहे. जेव्हा तुमचे हे अडकलेले काम पूर्ण होईल, तेव्हा तुमच्याच क्षेत्रातील काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकणार आहे. ज्यांना वाटत होते की तुम्ही आता कधीच उभे राहू शकणार नाही, त्यांचे चेहरे पाहण्यासारखे होतील. हे यश मिळाल्यावर तुम्हाला समजेल की तुमच्या कामात अडथळे आणणारा तो दृश्य आहात. कोणाचा होता हा सस्पेन्स जेव्हा उघड होईल तेव्हा तुम्हाला धक्का बसेल. पण तोच क्षण तुमच्यासाठी सर्वात मोठा विजयाचा असेल. गुरुजी म्हणतात, हा केवळ योगायोग नाही, तरीही तुमच्या कष्टाची आणि संयमाची पावती आहे. जी नियती तुम्हाला या आठवड्यात येणार आहे. 5 फेब्रुवारी हा दिवस तुमच्या आयुष्यात एक महापरिवर्तन घेऊन येणार आहे. या दिवशी साक्षात विघ्नहर्ता गणपती बाप्पा तुमच्या राशीतील सर्व आणि संकटाचा संहार करण्यासाठी सज्ज होणार आहेत. संकष्टी चतुर्थीचा हा योग कुंभ राशींसाठी इतका प्रबळ आहे की तुमच्या प्रगतीचा अडथळा आणणारी प्रत्येक काळी शक्ती, वाईट नजर आणि मानवनिर्मित अडथळे बाप्पांच्या एका हुंकाराने भस्मसात होतील. तुमच्या घरात अचानक एक वेगळे चैतन्य जाणवेल, जणू काही एखादा दैवी प्रकाश तुमच्या जीवनातील सर्व काळोख दूर करण्यासाठी अवतरला आहे. हा केवळ सण नाही, तर तुमच्या दुःखाच्या अंतराचा तो ऐतिहासिक दिवस ठरेल. कुंभ राशींच्या जातकांनो, गुरुजींनी एक अत्यंत गुप्त गोष्ट सांगितली आहे. या दिवशी तुमच्यावर असलेली जुनी बाधा किंवा नकारात्मक शक्ती कायमची नष्ट होईल. जर तुम्हाला सतत असे वाटत असेल की कोणाचे तरी काहीतरी केले, सावरले आहे किंवा तुमच्या घरात सतत कटकटी होत आहेत, तर 5 तारखेला बाप्पांच्या कृपेने हे सर्व संकट आता दूर होणार आहे. म्हणूनच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तुम्ही तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.